नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संच प्रकरणामध्ये मी आज तुम्हा सर्वांचं स्वागत करते. कसे आहात? अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. संचावरील क्रियाच्या भाग 2 चा हा व्हिडिओ आहे. या पहिल्या भागात आपण काय केलं होतं, दोन संचांचे छेद संच आणि विभिन्न संच अशा दोन प्रकार बघितले होते. आता या भागात आपण काय बघणार आहे, दोन संचांचा संयोग संच. छेद संच म्हणजे काय, दोन संचातले फक्त सारखे घटक आपण एका महिरूपी कंसात लिहिले. आता संयोग संच म्हणजे काय की दोन्ही संचातले सगळे घटक आपण लिहिणार आहे, फक्त जे घटक रिपीट होतात, डबल येतात ते लिहिले जाणार नाही. आता मग हे संयोग संच, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ऑफ टू सेट. आता हे कसं लिहायचं ते एक उदाहरण देऊन तुम्हाला दाखवते. आता ए हा एक संच घेऊया आपण. त्या संचामध्ये समजा मी काही घटक घेतले आणि बी संच घेतला. त्याच्या पुढचंच लिहिले बघा, मी समसंख्या लिहिते, फक्त त्या कशा लिहिल्यात, ए संचात काही लिहिल्या आणि बी संचात काही लिहिले. आता याचं युनियन म्हणजे काय हे बघण्याआधी काय करूया, वेन आकृतीने बघूया. आता कुठल्याची वेन आकृती काढताना पहिल्यांदा तिथं संच व्यवस्थित बघायची, पूर्ण रिक्त विभिन्न संच आहेत का, नाही, त्याच्यात एक घटक कॉमन आहे, त्यामुळे हे विभिन्न संच नाहीयेत, त्याच्यामध्ये एक घटक कॉमन आहे. मग याची वेन आकृती कशी काढा तुम्ही, चौकोन काढा, कसंही काढा, त्याच्यात एक घटक कसा आला पाहिजे, समान आला पाहिजे. मग आता छोटीशी वेन आकृती काढूया आपण. तुम्हाला जर सांगितलं परीक्षेला वेन आकृतिकामध्ये दाखवा, तरी तुम्हाला काय करता आलं पाहिजे, ते दाखवता आले पाहिजे. बघा आता ह्याच्यात कोणते घटक येत आहे. पहिला आपला ए संच आहे आणि दुसरा संच आहे बी. ए आणि बी. इथं कुठलाही आपण याच्यामध्ये विश्वसंच घेतलेला नाहीये, त्यामुळे ही नावं आतमध्येच येणार. आता घटक कुठले कुठले सांग. कॉमन घटक आहे तो इथे लिहून टाकूया. कुठला कॉमन घटक आहे, 8 हा कॉमन घटक आहे, तुम्ही इथे लिहा. राहिले कुठले घटक, 2, 4 आणि 6. उरलेले घटक आहेत 10, 12 आणि 14. बघा एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की छेद संचाची आकृती आणि युनियन संचाची आकृती सारखीच येते. आकृती सारखीच येते, फक्त संच लिहिताना फरक पडतो. आता इथे ह्या संचाला आपण काय म्हणणार आहे, ए इंटरसेक्शन बी किंवा ए युनियन बी दोन्ही पण म्हणू शकतो. आता आपण युनियन शिकतोय म्हणजे ए युनियन बी. बघा दोन्हीची आकृती तीच येते, दोन्हीची आकृती सारखीच येते, फक्त मग लिहिताना कसं लिहायचं. बघा ए युनियन बी बरोबर. आता युनियन म्हणजे सगळे घटक येणार, 2, 4, 6, 8. हा पूर्ण संच लिहायचा, हा पण लिहायचा, फक्त ह्यातला जो कॉमन 8 घटक आहे तो एकदाच येणार. मग याच्या पुढे काय येणार, 10, 12 आणि 14. हा झाला युनियन संच. जे सारखे घटक होते ते एकदाच लिहिले. जर नसतील सारखे घटक काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीतले सगळे घटक लिहायचे. हा झाला युनियन संच. म्हणजे याची व्याख्या काय झाली रे, ए युनियन बी. मगाशी आपण कशी व्याख्या केली होती, ह्याच्यात कसं लिहिलं होतं, एक्स असा की एक्स बिलॉंग्स टू अँड एक्स बिलॉंग्स टू बी. एक्स हा दोन्ही संचात असलाच पाहिजे, तो फक्त आपण इथे लिहिला होता. आपण ह्याची व्याख्या कशी लिहिणार, एक्स असा की एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी. असे घटक आहेत हे ह्या संचातले, जे काय आहेत दोन्ही संचात आहेत. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला असं घटक पाहिजे की जो फक्त दोन्ही संचात कॉमन असला पाहिजे. 4 हा एकच घटक आला, इथं मात्र सगळे घटक आहेत. जे कॉमन आहेत ते पण आले, जे अनकॉमन आहेत ते सुद्धा आहे. मला वाटतं आता ह्या दोन्ही संचातला फरक तुम्हाला कळाला असेल. युनियन मध्ये आपण सगळे घटक लिहिले. एक्स असा की एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स ए मध्ये आहे, और एक्स बिलॉंग्स टू बी, किंवा एक्स बी मध्ये आहे, ए मध्ये पण आहे किंवा बी मध्ये आहे, दोन्हीत पण असलंच पाहिजे असं नाही. हा झाला संयोग संच.
विभिन्न संच पण बघितला आपण, याच्यामध्ये काहीही कॉमन येत नाही. विभिन्न संचाचा संयोग संच जर लिहायचा म्हटलं तर सगळे घटक लिहायचे, काही प्रॉब्लेम नाही. आता उदाहरण संग्रह 1.4 मधलं एक उदाहरण आहे, ते एक उदाहरण मी तुम्हाला सोडून देते. म्हणजे डायरेक्ट जर असं वेन आकृती दिलेली मोठं एक 5 मार्काचं उदाहरण आहे, ते घेऊन मग पुढचा भाग घेऊया आपण. त्या उदाहरणामध्ये तुम्हाला काही संच दिलेत. एक यू हा आपण मोठा संच घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जवळजवळ 12 घटक आहेत. यू या संचामध्ये 12 घटक आहेत. आणि परत ए संच आणि बी संच, त्याच्यातले काही 2 संच आपल्याला दिलेत. त्यातल्या ए संचातले घटक आहेत 2, 4, 6, 8 आणि 10. बघा, आणि बी संचात घटक आहेत 1, 3, 5, 7 आणि 8 असे 2 संच. आता याचे तुम्हाला काय करत देतात परीक्षेत, कदाचित फक्त आकृतीच देतात. परीक्षेत फक्त आकृतीच देतात तुम्हाला, आणि हे वेगवेगळे 2 संच काय करायचे असतात तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचे असतात. आणि प्रश्न असा येतो तुम्हाला, प्रश्न देताना काय सांगणार, यू ए डॅश बी डॅश, चौथा ए युनियन बी, 5वा ए इंटरसेक्शन बी. हे सगळं काय करायचे तुम्हाला लिहायचे, हे सगळं काय करायचे लिहायचे. हे सगळे प्रश्न सोडवायचे. तुम्हाला एक संच यू दिला जातो, तो वेन आकृतीने दिला जातो. आता लहान 1 मार्कावर सुद्धा प्रश्न येणार तुम्हाला परीक्षेला, लहान लहान ह्याच्यामध्ये. आणि मोठा आपला प्रश्न आला तर ह्याच्यामध्ये मोठे सगळे लहान प्रश्न एकत्र करून एक मोठा प्रश्न त्यांनी तयार केलेला आहे. बघा, आता या वेन आकृतीला वर नाव, आपण आता विश्वसंच घेतला यू, त्याचं वर बाहेर नाव दिलं. परत आता हे 2 संच आहेत, 2 संच लिहायचे. आकृती काढताना व्यवस्थित बघायचं, बाबा हे 2 संच लिहिण्यासाठी याच्यात काय काय घटक कॉमन आहेत का, नसतील तर प्रश्न नाही, कॉमन आहेत का. हे 2, 4, 6, 8, 10, 1, 3, 5, 7, 8 घटक कॉमन आहेत. 8 घटक कसं आहे, कॉमन आहे. त्यामुळे आता तुम्हाला आकृती काढताना एक घटक कॉमन राहील अशा पद्धतीची आकृती काढायचे. आता हे खाली आकृती काय करून घेऊया, पूर्ण करून घेऊया, म्हणजे आपल्याला किती जागा लागली याचा आपल्याला अंदाज येतो. वेन आकृती तुम्ही दिली नसली तरी काढली तरी चालते. हा ए संच आहे आणि बी, ठीक आहे. आता ह्यातला कॉमन घटक 8 आहे, तो मी इथे लिहिते. कॉमन घटक आहे तो मध्ये लिहिला, 8 हा कॉमन घटक. त्या दोन्हीतला 8 हा कॉमन घटक आहे, मध्ये लिहिला. आता राहिले कुठले, यातले कुठले घटक राहिले, 2, 4, 6 आणि 10. 2, 4, 6 आणि 10. बीचे कुठले घटक राहिले, 1, 3, 5, 7. हे ए बीचे घटक झाले. याच्या व्यतिरिक्त आणखी कुठले कुठले घटक राहिले, जे यू संचात आहेत. बघा, मेन संचातले जे किती घटक आहेत, 1 पासून 12 पर्यंतचे घटक आहेत, ते सगळे कव्हर झाले का. आता ह्या संचात आपल्याला एवढे घटक लिहिता येणार, उरलेले घटक कुठे लिहिणार. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 पर्यंत झालं. 9 नाही आलं याच्यात, मी इथं 9 लिहिते. 10 आलंय का, आलंय. 11 नाही, इथं 11 लिहिते. आणि इथं 12. उरलेले घटक काय केलेत मी यू संचामध्ये लिहिलेले आहे. परीक्षेत तुम्हाला अशा आकृती देतील आणि मग बाकी सगळे घटक लिहा म्हणतील, ए लिहा म्हणतील, बी लिहा, कदाचित ए बी दिले असतील किंवा याच्यावरून तुम्ही ए लिहू शकता. हा कॉमन 8 दोन्हीत पण घ्यायचा, ए घेतलं बी घेतलं. आता यू लिहा म्हणताना यू मध्ये काय येणार, सगळे घटक येणार आहेत.
यू लिहिलंय मी आधीच, तो काही डबल लिहित नाही. मग आता ए डॅश लिहा, बी डॅश, ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी. बघा या ठिकाणी पाहिजे असलं तर खाली लिहिताना तुम्ही सगळे घटक लिहा. किंवा आता आपण ए डॅश लिहायचा म्हणलं तर ए डॅश मध्ये कुठले कुठले घटक? ए डॅश म्हणजे ए मध्ये नसलेले सगळे घटक लिहायचे. ए मध्ये नसलेले सगळे घटक लिहायचे. ए डॅश त्याला आपण पूरक संच म्हणतो. गेल्या व्हिडिओमध्ये हे शिकलेला होता आपण पूरक संच. मग ए डॅश मध्ये कुठले कुठले घटक येणार बघा. ए मध्ये नसलेले सोडून बाकी सगळे लिहायचे. कुठले कुठले हे सोडायचे आणि उरलेले सगळे लिहून टाकायचे. इकडून लिहूया 1 3 5 7. हा कॉमन घटक ए मध्ये आहे तो येणार नाही. 9 11 आणि 12. ए डॅश. बी डॅश मध्ये कोणते घटक येणार? बी डॅश मध्ये येणार बघा. आता बी मध्ये नसलेले सगळे घटक, हे सगळे घटक गाळायचे. 8 सहित हे राहिलेले घटक कुठले? 2 4 6 10 9 11. हे खालचे घटक 11 आणि 12. हे कशात आले? बी डॅश. आता काय सांगितलंय त्यांनी? ए युनियन बी. ए युनियन बी. बघा आता ए युनियन बी म्हणजे काय आठवलं पाहिजे तुम्हाला? बाकीचे घटक बघायचे नाहीत. आता हे नसले त्याचा काही संबंध नाही. फक्त ए युनियन बी घ्यायचे. ए युनियन बी मध्ये या दोन्हीतले सगळे घटक येणार. जो घटक रिपीट होतोय तो एकदाच येणार. म्हणजे कुठले येतात? पासून 1 पासून 10 पर्यंतचे घटक आहेत बघा. 1 2 3 4 6 7 8 9 आणि 10. बघा काय एकदा चेक करूया. ए युनियन बी बरोबर मी तरी बरोबर लिहिलंय का? ए युनियन बी मध्ये कुठले कुठले घटक आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 कॉमन आहे, 9 नाही. 9 नाही. मग माझं पण चुकलं. इथं 9 घटक नाहीये ह्याच्यामध्ये, त्यामुळे 9 घटक इथं लिहून चालणार नाही. तो घटक काय करूया आपण? कट करून टाकूया. म्हणजे किती घटक होत आहेत? उरलेले तेवढे बघा. राहिला कुठला? 10 1 तो 1 राहिला. 10 घटक तो 1 लिहूया. आता ए इंटरसेक्शन बी मध्ये काय? ए इंटरसेक्शन बी ते ह्याच्यावरून लिहू शकता तुम्ही डायरेक्ट. ए इंटरसेक्शन बी म्हणजे ए आणि बी मध्ये कॉमन कुठला घटक आहे? एकच घटक आहे 8. तेवढा 8 एकच घटक येणार. इथं कुठला आपला घटक राहिलाय? 10. हा एक घटक राहिलाय. ठीक आहे. आणखी काय विचारलंय त्यांनी? ओके. जेवढे पॉइंट होते तेवढे घेतलेत आपण. मग आता हे ह्या तिन्ही संचावरून हे कसं परीक्षेला 5 मार्काला मोठं उदाहरण येतं ते एक दाखवले मी. ए युनियन बी. आता ए युनियन बी डॅश जर आलं तर कसं लिहिणार? एक लिहून दाखवते मी. ए युनियन बी डॅश. ए युनियन बी चा पूरक संच म्हणजे ए युनियन बी मध्ये असलेले घटक घ्यायचे नाहीत. मग कुठले घटक राहिले? ए युनियन बी चा पूरक संच म्हणजे कुठले घटक येणार? हे राहिलेले घटक फक्त येणार आहे मोठ्या संचातले 9 10 आणि 12. सॉरी 9 11 आणि 12. बघा ए युनियन बी डॅश कंसाचा डॅश. डॅश म्हणजे काय? हे घटक सोडून उरलेले घटक लिहायचे. आता ए इंटरसेक्शन बी डॅश काय येणार ते तुम्ही लिहा. ए इंटरसेक्शन बी डॅश तुम्हाला लिहिता येते का बघा? मला सांगा परत. ते तुम्ही लिहायचे. याच्यामध्ये नसलेले घटक लिहायचे. ए इंटरसेक्शन बी मध्ये याच्यात नसलेले उरलेले घटक सगळे त्याच्यामध्ये येणार. ठीक आहे. तर पुढचा पॉइंट आहे संचातील घटकांची संख्या. हा एक छोटासा आणि अतिशय सोपा असा भाग आहे. तुम्हाला जो संच दिलेला असतो फक्त त्यातले जे काही आकडे असतात तेवढे मोजून घ्यायचे असतात. आता एक उदाहरण म्हणून आता एक संच मी लिहिते. समजा आता मी इथं 3च्या पटीतील संख्या लिहिल्या
7 3 3 9 3 5. आणि दुसरा बी संच घेतला, त्याच्यात 6च्या पटीतल्या संख्या लिहिल्या. तर ह्यात किती नंबर आहेत, ह्याच्यामध्ये किती घटक आहेत बघा. आता आपण मोजले. इथं काही संपलेत घटक. शांत संच आहे हा, शांत संच. घटक संपलेत. किती घटक आहेत? 1 2 3 4 5. मग याचा अर्थ काय होतं? नंबर ऑफ ए बरोबर 5. नंबर ऑफ ए बरोबर 5. परीक्षेला 1 मार्काला हा प्रश्न येतो तुम्हाला. फक्त तुम्हाला एक संच दिला जातो आणि संचातील घटकांची संख्या लिहा असं म्हणलं जातं. ते संचातील घटकांची संख्या ऋण असू देत, धन असू देत, आपण फक्त किती घटक आहेत तेवढे लिहायचे. आता इथं सुद्धा किती घटक आहेत? 1 2 3 4. मग नंबर ऑफ बी, एन ऑफ बी बरोबर 4. बघा दोन्ही हे एन आहे ते दुसऱ्या लिपीतलंय, आतलं संच ह्याचं अक्षर कॅपिटल लिपीतलंय. लक्षात आलं? 1 मार्काचा प्रश्न आहे हा, परीक्षेला येतोच बऱ्यापैकी. एक संच दिला जातो, त्या संचातील घटकांची संख्या आपल्याला लिहायला सांगितली जाते. संच लिहून घ्यायचा आणि त्याच्या खाली त्या घटकातील घटकांची संख्या लिहायची. आता आपण काय करणार आहे? ह्या दोन्ही संचाच्या मदतीनं एक या ठिकाणी तुम्हाला की नाही ह्याचं एक सूत्र तयार करून दाखवणार आहे. आता जो पहिला जो हा संच आहे, वेन आकृती काढूया म्हणजे तुमच्या जास्त क्लिअर लक्षात येईल. आता काय आपण याच्यामध्ये मोठा संच घेणार नाहीये. या दोन संचामध्ये काय कॉमन आहे? काय विभिन्न संच आहेत का? कसे आहेत? काय कॉमन आहे? 6 कॉमन आहे. आणखी काय कॉमन आहे? 12 कॉमन आहे. ठीक आहे. 6 आणि 12 हे दोन घटक कॉमन आहेत. मग आता उरलेले घटक दोनच घटक इथे कॉमन येत आहेत. उरलेले घटक कुठले कुठले येत आहेत? आता इथं समजा 3 आलं. 3 9 आणि 15. 3 9 आणि 15. कुठला संच आहे हा? इथं काय विश्वसंच आपण घेतलेला नाही, त्यामुळे याच्या आत नाव जाणार ए. त्याच्यातले एवढे घटक लिहिले. उरलेले घटक कुठले आहेत जे आपण कॉमन आहेत ते 6 आणि 12. इथं लिहिलं 6 आणि 12. आता उरलेल्या खालच्या संचातले हे कॉमन घटक लिहून घेतले. आता उरले कुठले? 18 आणि 24. कुठला संच आहे हा? बी संच. बी संच. हा संच पूर्ण करून टाकूया. वेन आकृतीने दाखवूया आपण दोन्ही संच. त्यात कॉमन घटक होते ते कॉमन काय केलेले लिहिलेले आहेत. ए आणि बी. बघा त्यातले जे दोन कॉमन घटक होते 6 आणि 12 ते लिहिलेत आपण. ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी दोन्हीला सुद्धा ही आकृती चालते. मग आता मला तर मी इथं जर ए युनियन बी लिहिलं, आता एन ऑफ ए लिहिलंय 5 बरोबर. आता त्यांची जर समजा बेरीज केली, एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी बरोबर काय? त्याच्या किमती 5 अधिक 4 बरोबर 9. बघा ह्या दोन्हीची बेरीज किती आली? 9 आली. मी ह्याला 1 आकडा दिला, त्याला 1 आकडा दिला. आता ए युनियन बी किंवा ए इंटरसेक्शन बी लिहिते. ए छेद संच बी फक्त सारखे असलेले घटक. ए छेद संच बी कुठले आहेत? इथं 6 आणि 12. 6 आणि 12. मग एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय? एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी मधले नंबर किती नंबर आहे? तिथं फक्त 2 नंबर आहेत. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आलं? 2. याला मी नाव दिलं 2. ठीक आहे. आता ए युनियन बी लिहायचं. ए युनियन बी. युनियन म्हणजे काय? सगळे घटक जे रिपीट होतात ते लिहायचे नाही, बाकी सगळे रिपीट होतात ते डबल लिहायचे नाही, बाकी सगळे फक्त सगळे लिहायचे. 3 9 15 6 12 18 आणि 24. किती घटक झाले? एन ऑफ ए युनियन बी किती झालं बघा? 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे का?
15 6 12 18 24 7. आता ह्याला मी नाव दिलं 3. बघा 3 जे नावं दिली ती आता व्यवस्थित बघा. नंबर ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी मधले एकूण घटक झाले 9. ए इंटरसेक्शन बी मध्ये घटक किती आहेत? 2च आहेत. आणि ए युनियन बी मध्ये घटक किती आहेत? 3 आहेत. मग आता हे जर उत्तर नीट बघितलं तुम्ही तर काय लक्षात येते बघा. 9 7 आणि 2. 9तून 7 गेले 2 राहिले. काय ह्याच्यावरून सिद्ध होतंय की एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय असतंय तर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी यांची बेरीज जी आहे त्याच्यातून काय करायचं हे युनियन वजा करायचं. वजा एन ऑफ ए युनियन बी. याच्यावरून हे सूत्र तयार झालेलं आहे. बघा या ठिकाणी संचातील घटकांची संख्येचा हा लहानसा टॉपिक घेतलाय. हा हे तुम्हाला सूत्र तयार करून दिलेलं आहे. आणि ते उरलेले जे आपण घेतले मागच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये म्हणून जे 2-3 संच घेतले. आता याचं जे उत्तर आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये दिलं तर बरं होईल. आणि जो उदाहरण संग्रह आहे आता 1.4 तर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवू शकताय. तो उदाहरण संग्रह सोडवा. त्यातलं एक मोठं गणित तर मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. दुसरी गणित पण ह्याच्यात रिपीट झाली फक्त थोडेसे आकडे बदलून. त्याच्यात जे काही गणित आहे ते बघून तुम्ही सोडवू शकताय. सोडवा तो उदाहरण संग्रह. थँक्यू.